हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण MSCITच्या रिलेटेड काही टॉपिक पाहणार आहोत। त्यामध्ये MSCITच्या एक्झाममध्ये डेव्हलपर टॅबबद्दल विचारला जाणारा क्वेश्चन, जो की मायक्रोसॉफ्ट वर्ड ज्यावेळेला तुम्ही ओपन करता त्यावेळेला काही पीसीमध्ये डेव्हलपर टॅब हा मेनू बारवरती अवेलेबल नसतो। डेव्हलपर टॅब हा अवेलेबल नसतो, परंतु त्या डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन्स MSCITच्या एक्झाममध्ये विचारले जातात। मग तो डेव्हलपर टॅब कशा पद्धतीने आपण ॲपियर करू शकतो मेनू बारवरती आणि त्यामधील असणारे ऑप्शन्स, त्यावरती असलेले क्वेश्चन्स आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो याच्याशी रिलेटेड असणारा हा आजचा आपला व्हिडिओ आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की 100% या डेव्हलपर टॅबवरती क्वेश्चन हा विचारलाच जातो। सो तुम्हाला माहिती पाहिजे की जर मेनू बारवरती डेव्हलपर टॅब नसेल तर तो आपण कशा पद्धतीने ॲपियर करायचा, डिस्प्ले कशा पद्धतीने करायचा आणि त्याच्या प्रॉपर स्टेप्स कशा पद्धतीने आहेत। त्या का प्रॉपर स्टेप्स तुमच्या लक्षात आल्या की MSCITच्या एक्झाममध्ये ज्यावेळेला तुम्हाला डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड क्वेश्चन येईल त्यावेळेला अगदी गोंधळून न जाता तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तो डेव्हलपर टॅब मेनू बारवरती ॲपियर कराल आणि मग त्याच्यावरती असणारा क्वेश्चन तुम्ही अगदी सहजरित्या अगदी काही मिनिटात, काही सेकंदात म्हटलं तरी तुम्ही तो सॉल्व्ह करू शकाल। सो आपण पाहूयात डेव्हलपर टॅबबद्दल। आता हे मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट तुमच्या ओळखीचं झालेलंच आहे, कारण की मी MSCITच्या एक्झाममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात ते मी याच फाईलमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। सो ही आपली जुनीच फाईल आहे। तर यामध्ये तुम्हाला इथे या मेनू बारवरती कुठेही डेव्हलपर टॅब दिसत नाही आहे का? कुठे डेव्हलपर टॅब नाही आहे। मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम डेव्हलपर टॅब या मेनू बारवरती डिस्प्ले करायचा आहे। तर तो कशा पद्धतीने करायचा? इथे तुम्हाला हा फाईल ऑप्शन आहे, फाईल ऑप्शन दिसतोय। सो या फाईल टॅबवरती क्लिक करा। ज्या वेळेला तुम्ही फाईल टॅबवरती क्लिक कराल त्यावेळेला इथे तुम्हाला हे ऑप्शन्स दिसत आहेत, इन्फो, न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट, क्लोज, अकाउंट ऑप्शन्स, हे सर्व ऑप्शन्स इथे तुम्हाला दिसत आहेत। मग यामधून तुम्ही हा लास्टवाला जो आहे ऑप्शन्स, या ऑप्शनवरती क्लिक करायचा। ज्यावेळेला तुम्ही ऑप्शन्सवरती क्लिक कराल त्यावेळेला वर्ड ऑप्शन्स रिलेटेड असणारा हा डायलॉग बॉक्स ओपन होईल। ही विंडो तुमच्यासमोर येईल। केव्हा येईल? ज्यावेळेला तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट कराल फाईल टॅबमधून। आता इथे तुम्हाला कोणते ऑप्शन्स दिसत आहेत? जनरल, डिस्प्ले, प्रूफिंग, सेव्ह, लँग्वेज, ॲडव्हान्स्ड, कस्टमाइज रिबन, क्विक ॲक्सेस टूल बार, ॲड इन्स आणि ट्रस्ट सेंटर। तर यामधून तुम्हाला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे? कस्टमाइज रिबन। कोणता ऑप्शन आहे? कस्टमाइज रिबन। आता मी हा कस्टमाइज रिबन ऑप्शन सिलेक्ट करते। आता कस्टमाइज रिबन ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर तुम्हाला इथे कस्टमाइज रिबनच्या रिलेटेड ऑप्शन्स दिसतील। आता या मेनू बारवरती प्लस साइन आणि जिथे टिक दिसत आहे म्हणजे काय, तर ते टॅब ऑलरेडी मेनू बारवरती अवेलेबल आहेत। म्हणजे होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, डिझाईन टॅब आहे, पेज लेआउट टॅबसुद्धा आहे, त्याच्यानंतर रेफरन्स टॅब आहे, मेलिंग ऑप्शन आहे, रिव्ह्यू टॅब आहे आणि व्ह्यू टॅब आहे। बरं, इथे तुम्हाला हा जो डेव्हलपर टॅब आहे इथे टिक नाही आहे, म्हणजे सध्या करंट सिच्युएशनमध्ये डेव्हलपर टॅब हा मेनू बारवरती अवेलेबल नाही, म्हणून ह्या बॉक्सला चेकबॉक्स हा टिक नाही आहे। मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। ज्यावेळेला तुम्ही ओके या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्या लक्षात येईल इथे हा डेव्हलपर टॅब ॲड झालेला आहे। हा आहे आपला डेव्हलपर टॅब। आलं लक्षात? आणि या डेव्हलपर टॅबवरतीच या कंट्रोल ग्रुप्सवरती 100% विचारला जाणारा क्वेश्चन कंट्रोल ग्रुप्समध्ये। मग यामध्ये तुम्हाला पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स म्हणजे पिक्चर कंटेंट कंट्रोल ॲड करा, किंवा काय तर कॉम्बो बॉक्स कंटेंट कंट्रोल ॲड करा, त्याच्यानंतर काय ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल ॲड करा, किंवा डेट पिकर कंटेंट कंट्रोल ॲड करा, किंवा चेकबॉक्स कंटेंट कंट्रोल, अशा पद्धतीचे 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स। मग तुम्हाला जो काही ऑप्शन सांगितला असेल तो या कंट्रोल ग्रुपमधून तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर
पिक्चर कंटेंट कंट्रोल असेल, चेकबॉक्स कंटेंट असेल, ड्रॉपडाऊन लिस्ट असेल, जो काही ऑप्शन क्वेश्चनमध्ये दिलेला आहे तो तुम्ही अगदी सहजपणे या कंट्रोल ग्रुप्समधून सिलेक्ट करून अप्लाय करू शकता आणि तुमचा ॲन्सर सबमिट करू शकता. तुमच्या लक्षात आलं. आता डेव्हलपर टॅब इथे आहे. आता तो पुन्हा डिसॲपियर कशा पद्धतीने करायचा. ॲक्च्युली आपण तो डिसॲपियर करत नाही, पण तुम्हाला माहिती असावं की जर तो डिसॲपियर झाला तर पुन्हा आपण त्याला ॲपियर कशा पद्धतीने, डिसेबल कशा पद्धतीने करू शकतो. सो पुन्हा एकदा फाईल टॅबवरती मी क्लिक करते. त्याच्यानंतर हा ऑप्शन, त्याच्यानंतर ज्यावेळेला वर्ड ऑप्शन डायलॉग बॉक्स विंडो ओपन होईल तेव्हा आपल्याला कस्टमाइज रिबन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. कस्टमाइज रिबन ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हा डेव्हलपर टॅब जो मी करेक्ट टिक केलेला होता, चेकबॉक्स क्लिक केलेला होता, तो मी अनसिलेक्ट करते आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल की या मेनू बारवरती डेव्हलपर टॅब आता नाही आहे. डेव्हलपर टॅब डिसॲपियर झालेला आहे. मग ज्या वेळेला MSCITच्या एक्झाममध्ये डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड की इन्सर्ट ॲड पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स इन फ्रंट ऑफ पिक्चर सेल असा ज्या वेळेला क्वेश्चन येईल त्यावेळेला गोंधळून न जाता प्रथम तुम्ही डेव्हलपर टॅब हा डिसेबल करून घ्या. तुमच्या मेनू बारवरती डेव्हलपर टॅब ॲपियर करून घ्या. कशा पद्धतीने ॲपियर करायचा हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही फाईल टॅबवरती क्लिक करा. तिथून हा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कस्टमाइज रिबन हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि कस्टमाइज रिबन हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर तुम्हाला इथे या कस्टमाइज द रिबन राईट हँड साईडला ही जी विंडो दिसतीये या एरियामधून तुम्हाला डेव्हलपर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला नाही आहे तो सिलेक्ट करा आणि मग ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. ज्यावेळेला तुम्ही ओके या ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला मेनू बारवरती हा डेव्हलपर टॅब इन्सर्ट झालेला, ॲपियर झालेला दिसेल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या डेव्हलपर टॅबचा यूज करून पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स, ओके आता मी तुम्हाला एक पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करून दाखवते. मी ते सिलेक्ट करते. हे पहा, हा माझा पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड झालेला आहे. पण तुम्हाला MSCITच्या एक्झाममध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये म्हणजे 2 कॉलम आणि 3-4 रो असतील आणि त्या रोमध्ये जिथे पिक्चर असेल त्या पिक्चरच्या सेलच्या समोर बरोबर नेक्स्ट सेलमध्ये तुम्हाला पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करा असा ऑप्शन येईल. किंवा एक कॉंगो नेम असेल आणि त्या नेमच्या सेलच्या समोर बरोबर त्या नेक्स्ट सेलमध्ये तुम्हाला सांगतील की चेकबॉक्स कंटेंट कंट्रोल ॲड करा. अशा वेळेला कुठे ॲड करायचं आहे त्या सेलच्या बरोबर त्या सेलमध्ये क्लिक करा. त्याच्यानंतर डेव्हलपर टॅब जर अवेलेबल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण डेव्हलपर टॅब अवेलेबल नसेल तर तो पहिल्यांदा तो डेव्हलपर टॅब मेनू बारवरती अवेलेबल करून घ्या आणि नंतर कोणता आपल्याला कंटेंट कंट्रोल ॲड करायला सांगितलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. कंट्रोल ग्रुप्समधून तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेला ऑप्शन तो तुम्हाला बरोबर सेलमध्ये ॲड झालेला दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे बॉक्सेस ॲड करू शकता. इथे मी चेकबॉक्स ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेकबॉक्स ॲड करू शकता, पिक्चर कंटेंट कंट्रोल बॉक्स ॲड करू शकता. ओके, तर हे झालं आपलं आजच्या डेव्हलपर टॅबबद्दल. होप सो तुम्हाला डेव्हलपर टॅब कळाला असेल आणि जर कळाला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा रिवाईज करा, रिपीट करा आणि पुन्हा ऐका, पुन्हा पहा. म्हणजे प्रॉपर स्टेप्स कशा पद्धतीने फॉलो केलेल्या आहेत, तुम्हाला फॉलो करायच्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे MSCITच्या एक्झामची प्रॅक्टिस रिलेटेड टू डेव्हलपर टॅब अगदी आरामात तुमची एकदा प्रॅक्टिस कंप्लीट झाली की कशाही पद्धतीने त्यांनी क्वेश्चन विचारला डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड तरी तुम्ही गोंधळून न जाता त्या डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारा क्वेश्चन अगदी पटकन तुम्ही तो सॉल्व्ह कराल. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.